मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन एका माणसाचा इंटरव्ह्यू घेत असतो आणि तो त्या माणसाला बोलतो की मला माझा असिस्टंट हवा आहे, जो माझं काम हलकं करेल. अशी अर्धवट शिकलेली माणसं मला नको आहेत. आणि तो त्या माणसाला हाकलून देतो. त्या माणसाच्या अंगावर अर्जुनने फाईल फेकून मारलेली असते. बाहेर आल्यावर तो माणूस सायली आणि पिऊनला बोलतो की असे कसे तुमचे बॉस, कामाला घ्यायचं नसेल ना तर घेऊ नका ना, पण अशी फाईल कोणी फेकून मारतं का? सायली अर्जुनच्या वतीने त्या माणसाची माफी मागते. आता मग सायली अर्जुनचा ताण कमी करण्यासाठी एक मस्तपैकी प्लॅन बनवते. इकडे विपुलची आई आणि वडील विपुलच्या साखरपुड्यासाठी किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. सर्वजण साखरपुड्याची तयारी करून साखरपुड्यासाठी जमलेले असतात. नागराज कॅमेरा घेऊन फोटो काढायच्या तयारीत असतो. सुमनने सर्वांसाठी फारच छान पदार्थ तयार केलेले असतात. आता मग विपुल मात्र इकडे तिकडे पाहत असतो. तर मग रविराज त्याला बोलतो की विपुलचं लक्ष मात्र जागेवर दिसत नाही, त्याची नजर कोणाला तरी शोधत आहे. आणि मग इतक्यात प्रिया येते. पहिल्यांदा रविराज प्रियाला प्रतिमाच्या पाया पडायला सांगतो. प्रिया मग त्या फोटोपाशी जाऊन हात जोडते. ती मग पाया पडत असताना तिला अस्मिताचा फोन येतो. अस्मिता बोलते की तन्वी, अगं त्या दिवशी तुझा प्लॅन फसला म्हणून काय तू अर्जुनशी लग्न करण्याचा विचार सोडून दिला काय? प्रिया बोलते की तसं काही नाही. अस्मिता बोलते की मग तू इकडे येत का नाहीस? प्रिया अस्मिताला सांगते की आज माझा साखरपुडा आहे. अस्मिता बोलते की हे कसं काय शक्य आहे? तू जर साखरपुडा केला तर अर्जुनशी तुझं लग्न कसं काय होईल? प्रिया बोलते की मी काहीतरी करून हा साखरपुडा कॅन्सल करणार आहे. तू काळजी करू नकोस, मी बघते काहीतरी. आणि मग असं बोलून प्रिया फोन ठेवते आणि मग ती कोणाला तरी फोनवर मेसेज करते. इकडे आता कल्पना विमलला काहीतरी काम सांगून रूममध्ये निघून गेल्यावर बाहेर हॉलमध्ये कोणीच नसतं. अस्मिता या सगळ्याचा फायदा घेऊन सगळ्या हॉलमध्ये कचरा करून टाकते. डायनिंग टेबलवरच्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे टाकून ती मग पूर्ण आजीकडे जाते. आणि मग ती पूर्ण आजीला बोलते की जरा बाहेर चल ना, तुझ्याकडे माझं काम आहे. पण पूर्ण आजी जप करत असते. अस्मिता बोलते की आपल्या घराचा बाहेर बघ कसा उकिरडा करून ठेवला आहे, किती घाण केली आहे घरामध्ये. एवढा सगळा राडा टाकून ती मुलगी बाहेर गेली आहे. घराची थोडी पण काळजी तिला अजिबात पडलेली नाही. आता मग अस्मिता पूर्ण आजीला बरंच भरवते आणि बाहेर घेऊन येते. आता मग पूर्ण आजीने हा सगळा पसारा बघितल्यावर तिला फारच राग येतो. अस्मिता पूर्ण आजीला अजून भरवत असते आणि बोलते की ती मुलगी एवढा सगळा घरामध्ये पसारा करून तिकडे अर्जुनला भेटायला गेली असणार आहे. इतक्यात कल्पना पण येते आणि मग ती एवढा सगळा पसारा बघून जरा चकित होते. पण ती पूर्ण आजीला बोलते की मी पटकन तुमच्यासाठी भाजी टाकते आणि हे सगळं आवरून घेते. आता मग कल्पना भाजी टाकायला गेल्यावर अस्मिता बोलते ती मुलगी तिकडे बसली आहे फिरत आणि इकडे सासूला कामाला लावलं आहे. पूर्ण आजी मात्र आता फारच रागावते. इकडे प्रियाच्या साखरपुड्यासाठी सर्वजण जमतात. ब्राह्मण काका प्रिया आणि विपुलला एकमेकांना अंगठी घालायला सांगतात. विपुल प्रियाला अंगठी घालणार इतक्यात एक मुलगा बाहेरून येतो आणि बोलतो की हा साखरपुडा होऊ शकत नाही. आता मग रविराज त्या मुलाला बोलतो की कोण आहेस तू? तो मुलगा बोलतो की तन्वी आणि माझं एकमेकांवर फार प्रेम आहे. हा साखरपुडा तिच्या मर्जीविरुद्ध होत आहे. आता मग रविराज त्या मुलाचा शर्ट पकडून त्याला बोलतो की तू इथून जा, नाही तर मी तुला पोलिसांमध्ये देईल. तो मुलगा बोलतो की तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही तन्वीला विचारा. सुमन बोलते की तन्वी तू फक्त नाही बोल, मग बघ मी याची कशी धुलाई करते. पण प्रिया मात्र माती खाते. ती बोलते की हो, त्याचा आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आणि मग ती त्या मुलाला बोलते की पण तू इथे आलासच का? तुला मी सांगितलं होतं ना मी माझ्या बाबांच्या मर्जीशिवाय लग्न करणार नाही. रविराज तिला बोलतो की तुला मला अगोदर सांगायला काय झालं होतं? प्रिया बोलते की बाबा तुम्ही सगळं ठरवलं होतं आणि मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नव्हतं. तुमच्या शब्दाच्या पलीकडे मी कधीतरी जाईल का? मी तुम्हाला कधीच दुखवू शकत नाही. आता मग विपुलच्या आईवडिलांना मात्र राग येतो आणि ते चिडचिड करू लागतात. रविराजच्या दोघांची हात जोडून माफी मागतो. इकडे आता सायली अर्जुनच्या केबिनच्या दरवाजात येते आणि अर्जुनला बोलते की आत येऊ का सर? अर्जुन बोलतो की या ना. सायली बोलते की आज मी इथे तुमची मदतनीस या पदासाठी इंटरव्ह्यू द्यायला आली आहे. अर्जुन बोलतो की नको मिस सायली, तुम्ही नको. घरचं काम करून इथलं काम करायला तुम्हाला फार त्रास होईल, त्यापेक्षा नकोच. सायली बोलते की सर अहो कितीतरी लेडीज या जगामध्ये घर आणि काम दोन्हीही करतात आणि आज देखील मी घरी स्वयंपाक करून आली आहे. मला इथे काम कसं चालतं ना ते माहीत आहे, त्यामुळे मी तुम्हाला चांगली मदत नक्कीच करू शकेल. सायलीच्या बोलण्यात अर्जुनला जरासं तथ्य वाटू लागतं. फार विचार केल्यावर तो बोलतो की ठीक आहे आणि मग तो सायलीला आजपासून त्याचे असिस्टंट म्हणून निवडतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.